वयाच्या 25व्या वर्षी घर घेणं एक स्मार्ट डिसिजन आहे की मग सोसायटीने क्रिएट केलेला एक खूप मोठा प्रेशर? आजकाल आपण सगळेजण इंस्टाग्राम वरती पाहतो हॅशटॅग न्यू होम, हॅशटॅग ड्रीम फ्लॅट, आणि मग ऑटोमॅटिकली आपल्या सुद्धा मनात एक प्रश्न येतो की आपण या सगळ्यांपेक्षा कुठेतरी मागे तर नाही राहिलो. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाईंग होम ॲट 25, स्मार्ट की मग प्रेशर. मित्रांनो, आपल्या इंडियन मिडल क्लास फॅमिलीमध्ये एक फॉर्म्युला फिक्स असतो. जॉब लागली की मग घर घ्यायचं आणि घर झालं की मग लग्न करायचं. पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम तेव्हा स्टार्ट होतो जेव्हा लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही तर फक्त आणि फक्त कॉम्प्रोमाइज म्हणून घर घेतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 70 लाखाचा एखादा फ्लॅट घेतलात आणि त्यासाठी तुम्ही 20 ते 25 वर्षांसाठी होम लोन घेतलं. यामुळे होतं काय, तर तुमच्या सॅलरीचा अर्ध्यापेक्षा जास्त पार्ट हा तुमच्या मंथली EMI मध्ये जातो आणि या सगळ्यामुळे तुम्हाला तुमचं ट्रॅव्हल, बिझनेस आणि इतर अपॉर्च्युनिटीजला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण हो, काही केसेसमध्ये 25व्या वर्षी घर घेणं हा एक स्मार्ट डिसिजन सुद्धा मानला जातो. म्हणजे समजा तुमची इन्कम स्टेबल आहे, त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या एमर्जन्सीसाठी सेव्हिंग रेडी आहे, किंवा मग तुम्ही ज्या लोकेशनला प्रॉपर्टी घेतली ते लोकेशन एकदम परफेक्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे घराचे EMI चालू आहेत ते अगदी तुमच्यासाठी मॅनेजेबल आहेत. जर हे सगळे फॅक्टर जुळून येत असतील तर तुमची ही लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी मिस्टेक काय असते माहितीये? आपण घर पाहिजे म्हणून घर घेतो, पण आपण घर का घेतोय असा प्रश्न आपण स्वतःला कधीच विचारत नाही. कधी कधी काय असतं की रेंटवर राहून तुमची इन्व्हेस्टमेंट बिल्ड करणं आणि स्वतःला फायनान्शियली स्ट्रॉंग बनवणं हा सुद्धा एक परफेक्ट डिसिजन असू शकतो. वयाच्या 25व्या वर्षी घर घेणं चुकीचं नाही, पण प्रेशरमुळे डिसिजन घेऊन स्वतःला फायनान्शियल ट्रॅपमध्ये अडकवणं हे खूप जास्त डेंजरस आहे. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही असा विचार कराल त्यावेळी या सगळ्या फॅक्टरचा विचार नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये.